जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पेरणी करायला. आपली आता पेरणी झाली. आपली वावरं तुम्ही बघू शकता, ही कशी छान छान वावरं दिसत आहेत. आपली पेरणी झाली आहे, पण आता आपण आलेलो आहे औषध फवारायला. सुधीर आणि मी आहे इकडे बघ. आणि आज थोडीशी आपली व्हिडिओची क्वालिटी आहे ना, थोडीशी खराब दिसू शकते, कारण की आपल्याकडे एक चांगला कॅमेरा नाही आहे. आपण थोड्या दिवसात घेऊ, त्यामुळं थोडीशी जरा असं तुम्ही कॉपरेट करा. आता आपल्याला पावसाचं फवारायचं नाही आहे, पण वरनं तुम्ही बघू शकता तिकडून पाऊस आलेला आहे. आणि सातारकडनं पण आपल्या ह्या साईडनं पाऊस आलेला आहे आणि त्या साईडनं पाऊस आलेला आहे. तुम्हाला असं पांढरं दिसत असेल बघा, त्या डोंगराच्या तिथून असं पांढरं दिसत असेल तर तो पाऊस आहे, तो आपल्याकडे येत आहे. आणि हे थोडंसं तुम्हाला इथं पण दिसत असेल बघा, ह्या साईडनं पण असा आला आहे बघा. तर आपल्याला थोडंसं थांबावं लागणार, म्हणजे पाऊस जर पडला तर मग औषध मारून काय उपयोग नाही. तर दोन पंप आहेत. रिस्पॉन्स भेटेल ना आपल्याला मराठीमधनं, म्हणून आपण आता हिंदीमधनं ट्राय करणार नाही, आपले मराठीतच ब्लॉग होणार. मराठीच का ते वावर बघा किती आपलं मस्त आहे. तर चला आता आपण पाणी बघायला विहिरीत आलेलो. विहिरीत बघूया पाणी आहे का. पाणीच नाही आहे. तर पाऊस पण आलेला आहे. आता जुनी विहीर आहे खूप जुनी विहीर. आपण तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल विहीर. आपण इथं एकदा मासे पकडायला आलेलो होतो, खूप मासे पकडलेले आपण. जर नसेल बघितले तर मी डिस्क्रिप्शन मध्ये किंवा तुम्ही शोधून तुमचं तुम्ही बघा. पाऊस पडतोय बघा आता. घरनं आपल्याला आमच्या आजीच आमच्या शिव्या घालत असतील, खूपच शिव्या घालत असतील. थोडंसं आता पाऊस जास्तपर्यंत थांबूया आणि मग कंटिन्यू करू आपण. इकडून बघा पाऊस आलेला आहे, तिकडे पाऊस नाही आहे. सगळं साहित्य बघा इथं ठेवले मित्रांनो. आपण आता ह्या झाडाखाली थांबलेलो आहे हुंबराच्या. मस्त पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता माणसं पेरणी करतायत. थांबून तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी ते बघा तिथं थोडं दिसत असेल, माणसं पेरणी करतात. आणि इकडे बघा बैल, हे बघा इथं 2 बैल आहेत आणि हे का इकडं इथं बैल. तर पेरणी झाली. मग अशी तुम्हाला मी दाखवलं होतं की आपल्या वरच्या डोंगरातून बघा कसा पांढरा पाऊस आलेला आहे. तर आता बघा पूर्ण पांढरं झाले, पाऊस उतरलाय गावात, पूर्ण पाऊस पडतो तिकडं. आणि तिकडचा पाऊस काय आपल्याकडे आला नाहीये. तिकडचा पाऊस तिकडचा राहिला. शक्यतो आपल्याला वरनं पाऊस येतो आणि ह्या साईडनं पाऊस येतो, म्हणजे आपल्या डाव्या साईडनं. सातारच्या साईडनं आपल्याकडे कधी पाऊस येत नाही, त्यामुळे मला टेन्शन नव्हतंच तिकडच्या पावसाचं. पण हा अनएक्सपेक्टेड होता, कुठनं आला काय माहीत. तर आता वरती आलोय बघा, विहीर बघा कसे. तर इथं पाय ठेवून बघा एवढे खोले. तुम्हाला हे कॅमेरा दिसत नाहीये, कॅमेरात आपला थोडासा हाय करा. वरूनच ते जास्त दिसते, खालून हा एक खड्डा, खूप मोठा खड्डा आहे. वडाला मिळून सुधीरपणे कंटाळलो मित्रांनो. आता फार कंटाळा आलाय. आजी खूप मला आजीनं आम्हाला आता शिव्या घालत असणारे खूप. आणि एक काय आम्ही मित्रांनो ह्या वड्याला इथं असा वडा आहे, त्या वड्याला आम्ही ना मासे पकडायला फिरत होतो. मासे खेकडं पकडायला आम्ही इथनं फिरतो. आपला ब्लॉग नसेल अपलोड केला का, केलाय बहुतेक. हा केलाय आम्ही. पिशवी फाटलेली आपली त्यावेळेस. तुम्ही जर ब्लॉग बघितला नसेल तर तो पण चेक करा. ब्लॉग सगळ्यात पहिला ब्लॉग आपला तो आहे, म्हणजे पहिलाच नाही आहे पण आपल्या चॅनलवरती पहिला ब्लॉग टाकणारा तो आहे. तर इथनं बघा असा वडा होता, इथनं आम्ही फिरलेलो. आणि इथं आपल्याला विरोहा दिसला होता, इथं साप दिसलेला. आणि इथं आम्ही सगळे असे रिटर्न पळत गेलेलो. तिथे एक आपलं वरती वावर आहे आणि इथे एक वावर आहे. तर आपल्याला आज 4 वावरं फवारायचे आहेत. तर 4 वावरं फवरून मग मस्त. पण आता या पावसामुळे आपलं अवघड झालेलं आहे. आता वाढतच चाललंय बघा, ते पांढरा पण आपल्याला वाढतच चाललाय. आता पाणी पण नाही आहे मित्रांनो इथं. आता तो पण मोठा विषय झाला आहे. आता इथं पण पाणी नाही आहे. तर काय केलं पाहिजे, थोडंसं डोकं लावलं पाहिजे. एक विहीर आहे पण ती चेक केली पाहिजे मित्रांनो. खायला पण बघा आज शनिवारी उपवास आहे, तर रत्ता पण घेऊन आलो. हे रत्ता आहे बघा, झूम बघा, हे रत्ता आहे. हे रत्ता आहे आणि हा पेरू. मस्त खाऊया मित्रांनो आणि मैत्रिणींनो. खूपच जोरात पाऊस आलेला आहे. तुम्ही त्या साईडला बघू शकता. मी तिकडे तुम्हाला दाखवलं होतं आपल्या शिवाजीनगर साईडला खूप मोठा पाऊस आलेला. आता पूर्ण सज्जनगड तर दिसतच नाहीये. सज्जनगड पूर्ण हे झालाय.
आणि आम्ही असं थांबलोय. आणि इकडून पण आपला डोंगर बघू शकतो मी, पूर्ण हे झालं. माणसं जी तिथं पेरणी करत होती ना, ती पण त्यांचं सगळं सामान तिथं सोडून झाडांच्या खाली आसऱ्याला गेलेत. ही आसऱ्याला नाहीत गेली, भिजतात या. तो बघा भिजतात मित्रांनो, बैल ते तुम्ही बघू शकता. ती लाल साडी आहे ना, ती तरी भिजतात. आणि आम्ही कुठं थांबलोय तर ह्या मगाशी आपण थांबलेलो ना त्या झाडापाशी, त्या झाडाच्या बुडक्यात आम्ही शिरलेलो आहे. तर असं बुडका आहे बघा. राजेश तर आता भिजले, तर आम्ही असं थांबलोय. मी तर अक्का भिजले. मग आता काय राहिलंच नाही. मित्रांनो, पावसाचं खूप वातावरण वाढलेलं आहे. इतकं वाढलेलं आहे ना की काय बोलायलाच नको. पाऊस खूप जोरात आलेला आहे. तुम्ही इकडं वावरांवरती बघू शकता, सगळं पाणी बिणी साठलेलं आहे. आणि 15-20 मिनिटं झाले आम्ही इथं थांबलो या झाडाच्या कोपऱ्यात, एकदम चिटकून थांबलेलो आहे. इतका पाऊस वाढलेला आहे. आता आम्ही आता थोडासा जवळ ठेवून बोलायला लागते, कारण की मित्रांनो, जो आपला दुसरा मोबाईल होता OnePlus, तो आत्ता पावसात मित्रांनो खूप भिजलो आम्ही. आणि तो आता ऑन तर होतोय, पण त्यावरती काय टच होत नाही आहे. त्यामुळे त्याला आता तांदळात ठेवला आहे. थोड्या वेळानं त्याला रिपेअर करायला येणार आहे आम्ही. अरे हा तांदूळ गेलं. तर मित्रांनो सांगत होतो मी, आत्ता हे मी ट्रे काढला होता चार्जिंगचा, तर त्यात हे सिम कार्डचा ट्रे काढला होता, त्यातनं जरा हे करायला, त्यात तांदूळ गेलं. त्यामुळे जरा घाबरलो मी. पण असा मोबाईल आहे आणि ते जरासं असं ऑन होतंय, पण आता हे होत नाही, टच होत नाही. त्याला आता आम्ही थोड्या वेळानं नीट करायला नेतो. तोपर्यंत आतून तांदळातच ठेवूया आपण त्याला. तांदळात ठेवायचं नाही म्हणतात काय काय लोक. बरं तुम्हाला सांगतो आम्ही खाली झालं काय, तर खाली आम्हाला लोक म्हणत होती की त्या रानाच्या रस्त्यानं गाडी घालू नका. तरी पण आम्ही घातली, कारण की आपल्या गाडीचा टायर तुम्हाला आता जाताना दाखवतोच. आता सातारला जाईन आम्ही, आणि सातारला जाऊन मग तो 2 फोन नीट करायला द्यायचे. आपला हा द्यायचा आहे आणि एक हा पोको द्यायचा आहे. तर मित्रांनो असं काहीतरी झालं. सगळे टाकू नका म्हणत होते, तरी आम्ही गाडी टाकली आणि गाडी 1 नंबर चालली आपली मित्रांनो. इतकी भारी चालली, सगळी बघत राहिली. टायर आपल्या गाडीचा खूप चांगला आहे ना, त्यामुळं. तर आता सातारला तर जावं लागणार आहे मित्रांनो. सातारला जाऊन आपल्या ते गाडीचं पहिलं आपलं काय ते मोबाईलचं पहिलं काम करून घेतलं पाहिजे आपल्याला. सुधीरपणे बघा, आता जातो आम्ही सातारला, बघू काय. तर मित्रांनो आता चाललेलो आहे ह्यात बोंदवड्यात, आपला एक मोबाईल नीट करणार आहे, त्याकडे जातोय. तर आता आपल्या गाड्या बघा कशा दिसत आहेत, 2 कशा दिसत आहेत गाड्या. आहा, ही बघा समोरनं लुक बघा कसले दिसते, 2 गाड्या भारी दिसतात ना मित्रांनो. अजून आपल्याला अशी लाईन उभी करायची गाड्यांची. आणि इथे बघताय ना सुधीरच्या मागे ती सगळी, तर तिथं 4 व्हीलरची लाईन उभी करायची. तर हा टायर बघा तुम्ही, हा आपण टायर टाकलेला, ह्या टायरचं परफॉर्मन्स आज आम्ही टेस्ट केला. 3,000च्या हिशोबानं म्हणजे हा 3,000ला आम्ही घेतलेला. तर ह्या 3,000च्या हिशोबानं टायरनं खूप मस्त काम केलेलं आहे. तुम्ही चिक्कल बघा, आम्ही तरी पाणी ओतलंय. गाडी खूप भारी चालली. आता आपण ही गाडी घेऊन चाललेलो आहोत बोंदवड्यात. हिचा पण टायर बघू शकता तुम्ही, एवढा मोठा आहे. चला तर जाऊया.